नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय. पण मतदारांना काय वाटतंय? आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी हे काही खास एपिसोड्स बनवतोय. कारण मी कुठल्याही पक्षामध्ये काम करत नाही, मी कुठल्याही प्रचाराला त्यामुळे जाऊ शकत नाही, मी माझं मत देखील मांडू शकत नाही. माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे आणि माझा ऐकायला येणार कोण हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या फिल्मच्या माध्यमातून जो सुशिक्षित वर्ग आहे पण जो मतदानाला जात नाही त्या 35% लोकांसाठी मी या फिल्म्स बनवतोय. साधारणतः मतदान 65% होतं आणि 35% जो हायली क्वालिफाईड समाज आपला आहे, अति उच्च शिक्षित, हा मतदानाला जाण्याचं टाळतो. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, 65% मतदार जे आहेत हे 18 वर्षाच्या वरील आहेत. तुम्ही मतदानाला न जाणारे 35%, याशिवाय ज्यांना अद्याप मतदानाचा हक्कच मिळालेला नाहीये, अशी 18 वर्षाच्या खालची मुलं जर विचार केला तर महाराष्ट्राची खूप मोठी लोकसंख्या ही तुमच्या आळशीपणामुळे योग्य सरकारपासून बाजूला राहते. स्वाभाविकपणे मी अगोदरचेही तुम्ही 2 एपिसोड्स बघा. मी मोदीजींना केंद्रबिंदू मानून आपण वाटचाल करावी असं मी सुचवलेलं आहे. त्याच्यामागची कारणं देखील मी सांगितलेली आहे. आज मी विचार करणार आहे वक्ते आणि प्रवक्ते. भारतीय लोकशाही आपण जी अडॉप्ट केली, या लोकशाहीनं आपल्याला एक बोलण्याचं स्वातंत्र्य, खूप मोठं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. पण ह्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा आपण खरोखरच योग्य प्रकारे उपयोग करतो का? सोशल मीडियाचा आपण खरोखर योग्य प्रकारे वापर करतो का? आत्ता सध्या जी प्रचाराची रणधुमाळी चालू आहे सोशल मीडियावर, त्या 2 नेत्यांचं, म्हणजे एकाच तालुक्यामध्ये उभा असणाऱ्या 2 नेत्यांचं जेवढं हाडवैर नाहीये, तेवढं हाडवैर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तयार झालंय. एवढं युद्ध जुंपलंय. एकमेकाला शिव्या काय देतात, तुला बघून घेतो आणि दाखव आणि पुरावा दे आणि अमुक तमुक सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातात. पण भावांनो, मित्रांनो, जरा डोकं शांत ठेवा. विशेषतः 18 ते 28 या वयोगटातले जे मतदार आहेत, 18 वयोगटातले आत्ता पहिल्यांदा मतदान करणारे आहेत आणि 28 वयोगटातल्यांनी मोदींच्या कारकिर्दीला 2014ला सुरुवात झाली, त्यावेळेस एकदा मतदान केलंय, 2019ला केलंय आणि तिसऱ्यांदा ते मतदान करणार आहे. देशाला एवढी मोठी आणि राज्याला सुद्धा एवढी मोठी वक्त्यांची परंपरा लाभली. लोकसभेमध्ये अरुण जेटली, मी भाजपच्या काही लोकांची नावं सांगतो, अरुण जेटली यांची काही भाषणं काढून पहा. हा माणूस मुळातच वकील होता, त्यामुळं अतिशय मुद्देसूद विषयाची मांडणी करणं अरुण जेटली. सुषमा स्वराज, संस्कृत पंडित. दुर्दैवानं मोदीजींच्या बरोबर जी माणसं आज हवी होती, खरं तर ती दुर्दैवानं अकाली गेली. पण अरुण जेटलींसारखा माणूस, सुषमा स्वराज, प्रकांड पंडित वक्त्या, संस्कृतवर सुद्धा कमांड, इंग्रजीवर कमांड, हिंदी तर मातृभाषा त्यांची, हिंदी, अस्खलित हिंदी, उर्दू, अप्रतिम. म्हणजे एक त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. मी तुम्हाला विनंती करेल की सुषमा स्वराजांची भाषणं लोकसभेमधली आपण काढून मुद्दाम ऐका, युट्यूबवर उपलब्ध आहेत. लालकृष्ण अडवाणी, अहो फार विद्वान माणूस, आपल्या देशाला उपपंतप्रधान म्हणून लाभले, अनेक वेळा ते खासदार होते आणि वाजपेयी आणि अडवाणी ह्या जोडगोळीनं खरं म्हणजे काँग्रेसला जेरी सांडलं अक्षरशः. तर अडवाणींची भाषणं मुद्दाम काढून पहा. आपली केवढी गौरवशाली परंपरा आहे. मनोहर जोशी, हे मी बीजेपीचं लोकांची नावं सांगतो, पण मनोहर जोशी हे शिवसेनेच्या वतीनं निवडून गेले होते. मनोहर जोशींची प्रचारातली सुद्धा भाषणं, अफाट वक्तृत्व होतं त्या माणसाचं. बाळासाहेब ठाकरेंची अगदी राईट हँड म्हणायला हरकत नाही. बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री पण केलं होतं. विद्वान माणूस. ही भाषणं काढून पहा, म्हणजे मग आपले सध्याचे जे नेते तुम्हाला दिसतात ना वाचाळीवर, हे कुठं आहेत आणि ही लोक काय करत होती. फार वर्षांचा फरक नाहीये, मी 50 वर्षाचं सांगत नाहीये, अगदी गेल्या 15-20 वर्षातल्या 25 वर्षातल्या गोष्टी सांगतोय. मग तुम्हाला लक्षात येईल की माझा मुद्दा योग्य आहे. तुम्ही अवश्य काढून ही भाषणं त्या लोकांची बघा. मुरली मनोहर जोशी, हा विद्वानच पंडित एकदम, आय थिंक लखनौ किंवा अलाहाबाद, उत्तर प्रदेशमधून त्या ठिकाणावरून ते निवडून यायचे. मुरली मनोहर जोशी. आत्ताचे सुधांशु त्रिवेदी आणि संबित पात्रा, एकदम पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स. त्यांचं एकही वाक्य, त्यांना टीव्हीवर डिबेटसाठी बोलवावं, कुठलीही शिवीगाळ नाही, अर्वाच्य भाषा नाही,
पण असा मुंहतोड जबाब ते देतात की समोर आलेला वक्ता नामोहरम करण्याची ताकद त्यांच्या वैखरीमध्ये आहे, आणि ही ताकद आपल्या नेत्यांमध्ये का नसावी याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आणि हे अपेक्षित आहे आपल्याला लोकशाहीमध्ये. महाराष्ट्राला आमच्यासारख्या सुशिक्षित मतदारांना, जे आम्ही तुम्हाला डायरेक्ट बोलू शकत नाही ना, आज त्या फिल्मच्या निमित्तानं मी तुमच्याशी संवाद साधतोय, आणि याचं नेते मंडळींनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे. एक हिरा महाराष्ट्रानं गमावला, तो म्हणजे प्रमोद महाजन. भयंकर विद्वान माणूस. प्रमोद महाजनांची लोकसभेतली भाषणं, अरे रे रे, फार दुःख होतं. प्रमोद महाजन जर आज असते ना, कुठल्या कुठे देश आणि राजकारण आणि भारतीय जनता पार्टी आणखी फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली असते त्यांनी. आणि गोपीनाथ मुंडे, महाराष्ट्र विधानसभेमधला हा फार मोठा खेळाडू गोपीनाथ मुंडे आणि अण्णा जोशी, या दोघांनी तत्कालीन शासनाला, शरद पवार सुद्धा मुख्यमंत्री होते, सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते, या जोडगोळीनं विधानसभा गाजवलेल्या आहेत. त्यांची भाषणं, त्यावेळेस रेकॉर्डिंगची पद्धत नव्हती, परंतु त्यांची भाषणं उपलब्ध आहेत. मुद्दाम आपल्या विधानसभेचा इतिहास काढून पहा. बरं, असे वक्ते काँग्रेसकडे होते का? तर होते. अहो, सगळ्या पक्षांमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांकडे प्राध्यापक अरुण गुजराती, विधान परिषदेचे ते अध्यक्ष होते, माझं चुकत नसेल तर विधान परिषदेचे ते अध्यक्ष होते. आणि प्रकांड पंडित, भाषेवर, मराठीवर किंवा हिंदीवर, शेरोशायरीवर, काव्यावर प्रेम करणारा हा माणूस, अफाट वक्तृत्व. जर अरुण गुजरातींची भाषणं असतील ना युट्यूबवर, असावीत, आपण अवश्य काढून ऐका. त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं असं होतं. काँग्रेसमध्ये कपिल सिब्बल सारखा वकील माणूस, जे आता दुसऱ्या पक्षात गेले. दुर्दैवानं त्यांनी राहुल गांधींची एकंदरीत कारकीर्द सगळी बघितली आणि शेवटी त्यांना रामराम केला. पुढे काही काँग्रेसमध्ये सुधारणेची लक्षणं दिसेनात, त्यामुळे त्यांनी गुलाम नबी आझाद या लोकांनी रामराम केला शेवटी. पण कपिल सिब्बल अतिशय हुशार माणूस, त्यांची भाषणं अवश्य ऐका. दुर्दैवानं, काँग्रेसच्या दुर्दैवानं, महाराजा माधवरावजी सिंधिया हे गेले ना, ही एक फार दुर्दैवी घटना घडली. माधवराव सिंधिया अप्रतिम हिंदीवर, मध्य प्रदेशमधून ते निवडून यायचे, मला वाटतं बिना मतदारसंघ असावा मध्य प्रदेशमधला. अप्रतिम व्याख्यान, अप्रतिम भाषाशैली, अप्रतिम बोलणं, कुठेही शिव्यांचा लवलेश नाही, इतकी सुंदर वैखरी, एवढं सुंदर ज्ञान माधवराव सिंधियांना होतं. यशवंतराव चव्हाण, अहो, इंदिरा गांधी स्वतः अतिशय छान बोलायच्या. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं ना की राहुल गांधींना एवढी मोठी परंपरा, एका घरातले पंतप्रधान 40 वर्ष, माणसाची महाराष्ट्रामध्ये शरद पवारांसारखा माणूस 6 दशक राजकारणामध्ये आहे असं म्हटलं जातं, पण पंतप्रधान होऊ शकले नाहीत. पण 40 दशकं राहुल गांधींच्या घरामधला पंतप्रधान होता. 17-18 वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू, पणजोबा, आजी इंदिरा गांधी 17 वर्ष, वडील राजीव गांधी 5 वर्ष. भाषणं काढून बघा त्यांची, अतिशय सुंदर, कुठेही शिवीगाळ नाही. आणि बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, ज्या लोकांना मी अगदी अनुभवलेलं आहे, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून जायचे. अतिशय निरागस, खळखळून हसणारा, जाड भिंगाचा चष्मा होता, आणि ते नभोवाणी मंत्री होते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. एक किस्सा फार मजेशीर आहे. अडवाणी आणि वाजपेयी, म्हणजे वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस अडवाणींची इच्छा होती की त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं, त्यामुळे ते थोडंसं नाराजी नाट्य वगैरे चालू होतं. आणि नेमकं आपल्या वाजपेयींची गुडघ्यावरची शस्त्रक्रिया, देशातली मला वाटतं पहिली शस्त्रक्रिया असेल सांधेरोपणाची, तर वाजपेयींची शस्त्रक्रिया ही एका राजस्थानी मूळच्या, जन्माच्या राजस्थानी असणाऱ्या एका डॉक्टरांनी अमेरिकेमध्ये केली, आणि मग वाजपेयींना थोडंफार चालायला सोपं जाऊ लागलं. नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. वाजपेयींची सर्जरी झाल्यानंतर एकदा सहज बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी त्यांना फोन केला आणि विचारलं, गुड मॉर्निंग वाजपेयीजी, हाऊ इज युअर नी? तर वाजपेयी म्हणाले, माय नी इज डुईंग वेल, इट इज बेटर नाव. त्यावेळेस विठ्ठलराव गाडगीळ म्हणाले, नो 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 नो, आय एम नॉट आस्किंग अबाउट युअर दॅट नी, आय एम आस्किंग अबाउट अडवाणी. अशी विद्वान माणसं, इतकी चालता चालता विनोद करणारी माणसं या देशानं बघितली आहेत, आणि एकमेकावर असं प्रेम करणारी माणसं सुद्धा होती. हे आत्ता दिसतंय का चित्र? आपण याच्यावर विचार करायला पाहिजे.
मी बघितलेलं नाहीये, परंतु मी बऱ्याच लोकांनी कोकणामध्ये ज्यावेळेस फिरतो किंवा कोकणातले अनेक पेशंट माझ्याकडे येतात, रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामधून बॅरिस्टर नाथ पै हे एक अतिशय, म्हणजे त्यांचा काँग्रेस पक्ष नव्हता, कदाचित शेतकरी कामगार पक्ष किंवा अशा कुठल्या किंवा कम्युनिस्ट पक्ष असा कुठला तरी पक्ष असावा त्यांचा, पण काँग्रेस नक्की नव्हता. बॅरिस्टर नाथ पै तिथून निवडून जायचे, अगदी साधेसुधे राहणीमान, पण नाथ पै जर बोलायला उभे राहिले तर अख्खी संसद हलवून सोडायचे. एवढी मोठी भाषेवर कमांड असणारी माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली होती. आणि बॅरिस्टर नाथ पै ज्यावेळेस त्यांचं निधन झालं, आता मग राजापूर लोकसभा मतदारसंघ मला वाटतं, मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न पडला त्यावेळेच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना. मग त्यांनी शोध लावला, आपण मधु दंडवतेंना इथून उभं करू. मधु दंडवते, प्राध्यापक मधु दंडवते हे भौतिकशास्त्राचे, फिजिक्सचे प्राध्यापक होते आणि कार्यकर्ते पण होते त्या पक्षाचे. मधु दंडवतेंचा आणि राजापूर किंवा कोकणाचा दुरान्वये सुद्धा संबंध नाही. मधु दंडवते इकडे कुठेतरी नगर वगैरे भागामध्ये वास्तव्य होतं त्यांचं, पण तिथून पुढे त्यांची कर्मभूमी झाली ती राजापूर लोकसभा मतदारसंघ. मधु दंडवतेंची भाषणं अप्रतिम. सासवडला सुद्धा मधु दंडवते, दादासाहेब जाधवराव ज्यावेळेस विधानसभेला उभे राहायचे त्यावेळेस सभेची सांगता मधु दंडवतेंच्या सभेनं व्हायची. अशी भाषेची जादू या लोकांकडे होती. आणि जादू गेली कुठे? अहो, आम्हाला फार वाईट वाटतं हे सगळं टीव्ही चालू केला ना की मन दुःखी होतं की ही माणसं कशी काय अशी राहिली आता, आणि हे काय पाहतोय आपण, आणि ह्यांच्या हातात, तुमच्या हातात सत्ता का द्यावी माणसांनी? विचार पडतो माझ्यासारख्या माणसाला. ते सकाळी टीव्ही कधीही लावा, आदित्य ठाकरे बोलत असतात, उद्धव ठाकरे अजूनही ते काय मिंधे सरकार, मिंधे, मिंध्याकडे गेला, खोके, मिंधे, मिंधे, खोके. किती वेळा आपण बोलणार आहात हेच. दसरा मेळावा, एवढा पवित्र दिन, हिंदू संस्कृतीमधला एवढा पवित्र दिवस आहे. तुम्ही तुमच्या भविष्यकालीन योजना सांगा, तुम्ही पक्षासाठी काय करणार आहात, तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात. आम्हाला इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे. ते मिंध्यांनी काय केलं आणि शिंदेंनी काय केलं आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तुम्ही काय करणार आहात हे आम्हाला अभिप्रेत आहे. हे न बोलता तुम्ही, जेव्हापासून ती पक्षात फूट पडली आहे तुमच्या शिवसेनेमध्ये, एकनाथ शिंदेचा गट वेगळा झाला. बरं, हे काही एका पक्षाचं दुखणं आहे का? सगळ्याच पक्षांमध्ये अशा फुटी पडत गेलेल्या आहेत. काँग्रेस 40-42 वेळा फुटलेली आहे. प्रसंगी यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा सेपरेट काँग्रेस काढली ती, त्यामुळे इंदिरा काँग्रेस आय म्हटलं जायचं. मोरारजी देसाई पण काँग्रेसमधून बाहेर पडले होते. कदाचित माझ्याकडून थोडीफार नावं चुकत असतील. शरद पवार स्वतः काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि त्यांनी पुरोगामी लोकशाही पुलोद आघाडी, लोकशाही दल पुलोद स्थापन केलं होतं. परत काँग्रेसमध्ये, आणि परत काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. मग काँग्रेस रडत बसली अशी, जेवढं आपण सतत सारखं ते खोके ओके खोके ओके, ह्या गोष्टींचा आम्हाला आलाय कंटाळा. आणि आमचा मुख्यमंत्री आहे, मी शिवसेनेचा कार्यकर्ता नाहीये, पण एकनाथजी शिंदे माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात प्रगत राज्य मानलं जातं. त्या मुख्यमंत्र्यांना आपण किती वेळा मिंधे मिंधे म्हणणार आहात? आम्हाला कंटाळा आहे. संजय राऊतांचं आणि माझ्यामध्ये एकच साम्य, फार मोठं साम्य आहे, बाकी सगळा विरोधाभासच आहे. संजय राऊतांचं आणि माझं साम्य म्हणजे संजय राऊतांना संगीत खूप आवडतं आणि त्यांचा हार्मोनियम वाजवतानाचा एक मी व्हिडिओ बघितला होता की संजय राऊत हार्मोनियम वाजवतात. तेवढंच साम्य आहे. मी सुद्धा हार्मोनियम चांगला वाजवतो, मी कीबोर्ड वाजवतो, पण मी राऊतांसारखा शिव्या देत नाही. राऊत सततच शिव्या देतच. प्रत्येक सकाळी कुठल्या ना कुठल्या पक्ष, म्हणजे विरोधी पक्षाला, मग ते शिवसेना गट असेल, शिंदेचा, फडणवीसांचं भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांचं राष्ट्रवादी काँग्रेस, यांना शिव्या देण्याचा एक कलमी कार्यक्रम. हे आम्हाला याची गरज नाही. आणि आश्चर्य मला ह्या गोष्टीचं वाटतं की मला सांगतो, मला एक दिवस जरी राज्यसभेचं खासदार आपण केलं ना उद्धवजी, आयुष्यभर मी तुमचे उपकार विसरणार नाही आणि आयुष्यभर मी तेवढा सुचिरभूत राहील. मी आता सुद्धा तसाच आहे, पण आयुष्यभर मी सुचिरभूत राहील. 2-2 वेळा ही लोक खासदार, 6 वर्षाची टर्म असते खासदाराची. एका वृत्तपत्राचे तुम्ही संपादक आहात राऊत साहेब, आम्हाला हे ऐकवत नाही तुमच्या शिव्या. आणि आणखी किती दिवस आपण शिव्या देणार? मी अगोदरची जी नावं सांगितली ही केवढी मोठी माणसं आहेत. आदित्य ठाकरेंना जर ठाकरे आडनाव काढलं तर त्यांना या राज्यामध्ये कोण किंमत देईल? नाही देऊ शकत. ही किंमत तुम्हाला कमवायला पाहिजे आणि ती किंमत तुमच्या जिभेवर, तुमच्या भाषेवर तुम्हाला कमवता येईल. त्यामुळे कृपा करून हे शिव्या देणं थांबवा. हे काही तुमच्या एकट्याच्याच ठिकाणी आहे असंही नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अमोल मेटकरी शिव्यांनी सुरुवात होते. वारंवार कशी काय जीभ घसरते मेटकरी साहेब?
असं कृपा करून करू नका. आम्हाला हे अपेक्षित नाहीये. माझ्यासारख्या कोट्यावधी मतदारांना मी जे हा विषय बोलतोय ना, हा सगळ्यांनी व्यवस्थित ऐका आणि हा जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि या सगळ्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की पाठवा, पोचवा हा व्हिडिओ. आपण वक्ते बघितलेत, मी प्रवक्त्यांच्या बाबतीत बोलते. हे प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी साहेब, हे असे प्रवक्ते, संजय राऊत, हे असे प्रवक्ते आहेत. अवघड आहे फार, हे फार वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं. नितेश राणे भारतीय जनता पार्टीचं, कारण संजय राऊतांना चांगलं सांगून बघितलं, समजावून सांगून त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देऊन झाल्या, ते ऐकत नाही किंवा ते वेगळंच बोलतात. म्हणून मग त्यांना उत्तर द्यायला देवेंद्र फडणवीसांनी डायरेक्ट राणेंना तिथं नेमलं. मग ते अगदी त्यांचं संपूर्ण नावाचा उल्लेख करून अगदी आरेतुरेमध्ये सगळी जुंपलेली असते त्यांची. पण ना हे आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून आवडतंय किंवा शिवसेनेकडून आवडतंय. आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांना आमचा फोकस जो आहे हे राज्य कसं प्रगतीपथावर जाईल, आणि तुम्ही लोक आमचा चेहरा आहात. आमच्या राज्याला तुम्ही रिप्रेझेंट करता लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, किंवा तुम्ही ज्या मंत्रिपदावर, ते राज्याच्या मंत्रिपदावर बसता, तुम्ही आम्हाला रिप्रेझेंट करता. तर कृपा करून हे अशा शिवराळ भाषेमध्ये बोलू नका, हे अजिबात आवडत नाहीये. तुम्हाला सुषमा स्वराजांचं एक वाक्य मला आठवत आहे. सुषमा स्वराजांनी एक वाक्य मी मराठीत सांगतो, की तुम्ही टीका इतकीच करा किंवा टीका इतकी करू नका की दुर्दैवानं चर्चेचे दरवाजे बंद होतील. टीका इतकी करू नका की चर्चेचे दरवाजे बंद होतील. आणि उद्धव साहेब नेमकं तसंच झालं. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अगदी सख्य होतं, 25 वर्षांचं नातं होतं. आता पावलं मागं सुद्धा घेता येऊ शकत नाहीये. इथपर्यंत बोलण्यापेक्षा ते चिडवणं झालेलं आहे, जे आम्हाला अपेक्षित नाहीये. हे नको आहे लोकांना. याच्यामध्ये जयंत पाटील सुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, ते शिव्या वगैरे देत नाही, तसे ते डिसेंटली बोलतात, डिसेंटलीच बोलतात जयंतराव. पण जयंतराव नंतर जे हसतात ना मिश्किल, ते मिश्किल हसणं थोडं कुत्सित होत आहे. हे टाळायला पाहिजे आपण. आणि काय झालं दुर्दैवानं, की ही सगळी तुम्ही लोक अशा पदांवर जाऊन बसलेला आहात की ज्याची आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्हाला अपेक्षा नव्हतीच अशी की 5 वर्षापूर्वी 2019ला जे मतदान केलं आणि या प्रकारचं सरकार आम्हाला 2.5 वर्ष हे आणि 2.5 वर्ष ते, हे असं अनुभवायला मिळेल, हे आम्हाला अपेक्षितच नव्हतं. पण बॅड लक म्हणा महाराष्ट्राचं, पण या अशा प्रकारचं सरकार आलं. पण इतकी मनं दुभंगणारी, इतकी शिव्या देणारी भाषणं, वक्तृत्व, हे आपण मीडियाद्वारे, चॅनलद्वारे कशासाठी करताय, हे कोणालाही खरं तर आवडत नाहीये. आणि मीडियाला हे का आवडतं तोही फार मोठा प्रश्न आहे. हे टीआरपी साठी आपण ह्या शिव्या रोजच्या रोज टेलिकास्ट करणं, हा विनाकारण अत्याचार होतोय. आणि त्याच्यामुळं काय आहे ना, की समाजाला शिकवण, लहान मुलं ते पकडत आहेत, तरुण ह्या गोष्टी पकडतात, आणि समाज त्याच्यामुळे ना, समाजाची एक अधोगती व्हायला लागलेली आहे. जी अधोगती, जे क्राईम रेट जो महाराष्ट्रात वाढलेला आहे ना, की कारण तुमच्यापैकी कोणीच कोणाचं ऐकत नाही, हे चित्र, ते आरोपी सुद्धा, ते गुन्हेगार सुद्धा त्यांच्या समोर तोच आदर्श आहे. आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या ह्या वैचारिक अधोगतीला कारण आहे. तेव्हा कृपा करून आपण प्रचार करा. येत्या महिन्याभरात प्रचाराची रणधुमाळी असेल, परंतु कृपा करून शिव्या देणं टाळा, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि माझ्यासह कोट्यावधी मतदारांची हीच आपल्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.